तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे. तर तुम्ही इथे बॅकग्राऊंड बघताय तर हो, मी माहेरी आलेली आहे आणि रात्रीच आली होती, लेट आली. त्यामुळे सकाळी रेस्ट केला, आराम केला. जसं आपण माहेरी आल्यानंतर रेस्ट करतो, आराम करतो, तशाच प्रकारे सकाळपासून केला. तर आता संध्याकाळ झालेली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि मी जात आहे बाहेर. कुठे जात आहे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगेनच. तर आता लोलो झोपलेला आहे, प्रज्ञा आणि युवी खेळते आहे. तर मी छोट्या भावासोबत जात आहे. तर आता निघते मी आणि पुढे ब्लॉगमध्ये सांगेनच तुम्हाला कुठे जात आहे, काय कशासाठी जात आहे वगैरे. तर चला, बाय बाय. चल बाय बाय. बाय बाय. सो मी जात आहे बोरिवलीला आणि जोडिक्समध्ये चाललेलो आहोत आम्ही, मी आणि छोटा भाऊ. तर त्याला थोडेसे कपडे वगैरे घ्यायचे आहेत, तर त्यासाठी चाललेली आहे. सो इथे आम्ही बोरिवली स्टेशनवरून जुडिओमध्ये पोचलो आहे. शिंपोली रोडला आहे आणि खूप साऱ्या कपड्यांवरती डिस्काउंट होता. मी पहिल्यांदा गेले जुडिओमध्ये, त्यामुळे मी सगळं पूर्ण जुडिओ जे शॉप आहे ते पूर्णपणे सर्च करत होती, काय काय आहे व्हरायटी वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि अगदी डे टू डे वेअरसाठी खूप छान अशी व्हरायटी होती आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये. तर त्यानंतर मग आमची शॉपिंग झाली. फायनली आम्ही बिल पेड केलं आणि त्यानंतर मग निघालो घरी यायला. त्यानंतर मग बोरिवलीवरून येता येता मी नर्सरीसुद्धा जाऊन आली, कारण मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या. सो जस्ट आली मी थोड्या वेळापूर्वी आणि थोडीशी शॉपिंग केली ह्यांच्यासाठी, कारण ह्यांच्यासाठी खूप कमी शॉपिंग होते, त्यामुळे केली. आणि जोडिओ बघायचंसुद्धा होतं मला, त्यामुळे मग मी गेली आणि प्रज्ञेसाठी आणि लोलोसाठी सुद्धा घेतलेलं आणि माझ्यासाठी सुद्धा घेतलेलं आहे काही गोष्ट. तर ते सुद्धा दाखवेन तुम्हाला. आधी फ्रेश होते आणि मग दाखवते पुन्हा. फायनली ही माझी शॉपिंग आहे, जिथे तुम्ही बघू शकता. तर इथे जुडिओमध्ये मी हे वेट वाईप्स घेतले, अगदी रिजनेबल रेटमध्ये होते. आणि लिप बाम मला घ्यायचा होता, त्यामुळे मला तिथे दिसला रिजनेबल रेटमध्ये, त्यामुळे म्हटलं घेऊया, आपण ट्राय करूया. आणि ह्यांच्यासाठी टी शर्ट्स घेतले, त्यांना डेली वेअरसाठी टी शर्ट्स हवे होते, तर ते घेतले. त्यानंतर मुलांसाठी आणि म्हणजे दोघांसाठीही मुलांसाठी एक एक शर्ट घेतलं, कारण मला शर्टची व्हरायटी आवडली तिकडे, तर त्यामुळे त्यांच्यासाठी घेतलं. आणि बाकी जे 4 टी शर्ट्स आहेत तर मी ह्यांच्यासाठी घेतले आणि खूप रिजनेबल रेटमध्ये होते. डेली वेअरसाठी बेस्ट ऑप्शन आहे मला असं वाटलं, त्यामुळे मग ते घेतले. आणि बाकी लेडीजसाठी मला होते बऱ्यापैकी होत्या गोष्टी, पण मला नाही आवडल्या. तर हे काजळ आहे, जे मी जुडिओमधून घेतलं आणि यूज केल्यानंतर त्याचा रिव्ह्यूसुद्धा नक्कीच देईन तुम्हाला. सो त्या दिवशी मी व्लॉग जो आहे तो एंड केला नाही, कारण म्हटलं 2 दिवस आपण आहोत, तर दोन्ही दिवसाचा एक कंबाईन व्लॉग मी टाकेन, शेअर करेन तुमच्यासोबत. त्यामुळे नेक्स्ट मॉर्निंगला मी कंटिन्यू केला व्लॉग. आणि सकाळी छान असा आईने आवडतं माझा नाश्ता बनवला होता, डोसा चटणी बनवली होती. आणि डोसा चटणीचा आनंद घेत छान असा चहा पीत गरम गरम एन्जॉय केलं मी, कारण अशी शांतता ना फक्त आपल्याला माहेरीच मिळते. आपण घरी आपल्याला खूप गडबडीत असतो, कारण आपल्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे इतक्या शांततेने आणि छानपैकी असं नाही नाश्ता करता येत कितीही ठरवलं तरी. त्यानंतर मला थोडंसं पॅम्परिंग करायचं होतं स्वतःला, तर बऱ्याच दिवस झालं होतं पेडिक्युअर केलं नव्हतं. आणि मी जसं म्हटलं की माझी एक फ्रेंड आहे, तर मम्मीच्या इथे जवळच राहते, तर ती पार्लरचंच करते सगळं. तर मग मी तिच्याकडेच करते, कारण मला ते खूप सोपं जातं. तर मग तिच्याकडे मी पेडिक्युअरसुद्धा करायला आली. तर जेव्हा मी लास्ट महिन्यामध्ये आले होते, त्यावेळेला बाकीच्या गोष्टी मी केल्या होत्या, बट माझं पेडिक्युअर राहिलं होतं, कारण मी खूप घाईघाईत निघून गेली, त्यामुळे मला शक्य झालं नाही. आणि खूप महिने झाले होते मी पेडिक्युअर असं बाहेर केलं नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला आपण यावेळेला करूया, थोडा वेळ होता माझ्याकडे, तर त्यामुळे मग मी गेली. आणि पार्लरपेक्षा मला हे बरं वाटतं, कारण आपल्या सोयीनुसार होतात गोष्टी आणि आपण घरच्या म्हणजे आपल्याला घरी जरी काही कामं असतील तरी आपण ॲडजस्ट करून तिच्याकडे जाऊ शकतो. पार्लरमध्ये आपल्याला 2-2, 3-3 तास वेट करावं लागतं आणि त्याचबरोबर आपल्या सोयीनुसार वेळ टायमिंग जो आहे तो सुद्धा मिळत नाही, त्यामुळे मला हे सगळ्यात बेस्ट वाटतं. आणि ती छानच करते, अगदी मी 2 वर्षापासून तिच्याकडेच या सगळ्या गोष्टी करते, त्यामुळे ती छानच करते, त्याबाबतीत कोणताही डाऊट नाही आहे मला. आणि बाकीच्या गोष्टी मी लास्ट म्हणजे जेव्हा आले होते तेव्हा केल्या होत्या आणि मी ते काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही, कारण कॅमेरा फ्रेंडली ती नाही आहे, त्यामुळे मग मी काही सगळंच दाखवायचा प्रयत्न करतसुद्धा नाही. तर इथे तुम्ही बघता अगदी प्रोफेशनलरित्याच सगळं करते, कारण ती स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीसुद्धा ती करते. तर मग ते झाल्यानंतर मग मी घरी गेली आणि हा छान असा मेनू होता संडेचा जेवणाचा. इथे तुम्ही बघता आईने वडे बनवले होते, चिकन वगैरे बनवलं होतं. त्यानंतर मच्छी होती, मी चिकन खात नाही, त्यामुळे माझ्यासाठी मच्छी बनवली होती स्पेशली. आणि ते वहिनी मागे वडे छान तळत होती गरम गरम आणि आम्ही सगळे खात होतो. खूप छान एन्जॉय केला. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.